UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी मागितली की RSSच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली, राहुल गांधींचा सवाल। तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी। महाराष्ट्रामधल्या खेडेगावामधलं रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं, राहुल गांधींचा सरकारला सवाल। तर अदानी आणि अंबानी या दोन लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचा आरोप। सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण, राहुल गांधी, खरगे, शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी। तर ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाला पाठ। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचवू शकला नाही, जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार, संजय राऊतांचा सवाल। सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही, जयदीप आपटेच्या अटकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आलीये, मला सीएम करा असं सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतं, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले, सूत्रांची माहिती। 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू, वरळीतून आदित्य ठाकरे, दैसरमधून तेजस्विनी घोसाळकर तर जोगेश्वरीमधून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची चर्चा। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचे नाव चर्चेत, तर एकाच महिलेला किती पदं देणार, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल। पदं पक्षाने दिलीत त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तर आरोप होत असतात, प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, चाकणकरांचा टोला। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, संजय राऊतांचं विधान। मुख्यमंत्री पदाची आताच मांडणी करायची आवश्यकता नाही, या शरद पवारांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसून ठरवलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सत्तारांसोबतच्या बैठकीवेळी जरांगेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा, शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर चर्चा, सत्तारांची माहिती। महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 90,000 ते 1 लाख मराठा ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास लोकसभेसारखा कचका दाखवू, फडणवीसांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, जरांगेंचा इशारा। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती। हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर दत्तात्रय भरणेंचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत, तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केलीत, आता मला आशीर्वाद द्या, भरणेंचं आवाहन। सीबीआयने अनिल देशमुखांवर दाखल केलेला गुन्हा योग्यच, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर निवडणुका डोळ्यासमोर आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांचा आरोप। भाजपला दंगली घडवायच्या आहेत, बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप। तर दंगली घडवून सत्ता मिळवायची असल्यास त्याची इतिहासामध्ये नोंद होईल, थोरातांचा भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा। अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेससोबतच राहणार, आमदार हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण। काही दिवसांपूर्वी अजितदादांकडून खोसकरांसह 4 आमदार सोबत असल्याचा दावा। पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा कायम, 26 सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश, 10 दिवसात सविस्तर तपास करण्याच्या कोर्टाच्या पोलिसांना सूचना। नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार, अधिक दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार, विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।